तर अशोक खरातच्या पत्नीचं सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात माहेर आहे। एबीपी माझाची टीम त्या गावात पोहोचली आहे। इथल्या ग्रामस्थांशी माझाच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय। यावेळी खरातच्या गैरकृत्यांविषयी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे हेच गाव माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे जन्मस्थानही आहे। मात्र आता खरातचे कारनामे बाहेर आल्यानंतर येथील ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। खरातच्या लग्नावेळी त्याच्या अंगावर वार असल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं होतं। ग्रामस्थांनी माझाशी बोलताना तो किस्सा आवर्जून सांगितलाय। या ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। मी आता आहे त्याची जी सासरूवाडी आहे पाडळी हे गाव, हे सिन्नर तालुक्यातील हे पाडळी गाव म्हणजे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणार हे पाडळी गाव। आणि ह्याच गावात या अशोक खरातची सासरूवाडी आहे। अशोक खरातांची सासरूवाडी कधी लग्न झालं होतं? लग्नाची सर मला तारीख नाही सांगता येणार, परंतु लग्न हे गावामध्ये मारुती मंदिर येथेच झालं। आणि यांची जी परिस्थिती होती, कल्पना खरात यांची अतिशय हलाखीची परिस्थिती होती, परंतु कॅप्टन अशोक खरात यांचं वय भरपूर असल्यामुळं घरच्यांचा विरोध होता, परंतु यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे लग्न त्यांनी होकार देऊन ते लग्न केलं। परंतु ही व्यक्ती अशी असेल अशी कल्पनाच नाही। तो इडा आंघोळ करताना कपडे काढीत नव्हता। म्हणलं कपडे काढून काढीत नव्हता। हळद लावायच्या टायमाला कपडे काढले, त्याच्या अंगावर वार सुद्धा होती, थोडीशी वळखणा वाटत्या। मागून त्यांना काढले, त्याला वय जास्त होतं। पण आता त्यांचा संबंध झाला इथपर्यंत माहिती, पुढचं काय काढणार हे माहित नाही। आमच्या गावाचं नाव पूर्वी केंद्रात होतं अण्णासाहेब शिंदेच्या रूपाने, तेव्हा आम्हाला अभिमान होता। पण या आमच्या गावाचं नाव खूप खराब केलेलं आहे। तर त्याच्यामुळे आमच्या गावाची खूप बदनामी झाली आणि त्याच्यामुळे त्याला शासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। किती लोक त्यांच्याकडे जायचे नाशिकला त्या मंदिरात? माझ्या कामानिमित्त गेलो, मी पाय पडाय म्हणून नाही गेलो किंवा मा भविष्य पाहायला नाही गेलो। पण माझं काम झाले का गेले ते काम? नाही काम करायच्या अगोदरच मला जर त्यांचं नियंत्रण वेगळं दिसलं ना, मी काही परत गेलो नाही म्हणलं आपल्यासारख्याच। मग काय काय म्हणताय बाबा? त्याच कामाला गेलो होतो। काय तुमच्या गावातून तुम्हाला कधी भेट झाली का? कधी गावात आल्यावर इथं तुमची भेट झाली आहे का? इथं लग्न झाल्यानंतर यायचे गावात? नाही ते यायचे गावामध्ये, ते गावामध्ये यायचे, पण त्यांचं माझं काय फार बोलणं होत नव्हतं, कारण त्यांचा मेवना आहे ना, त्याचं जमीन नव्हतं, तो माझा जोडीदार होता। ते लग्नाला त्याचा विरोध होता, कोणचा? भावाचा। नको बा म्हणे हे लग्न, पण ते काही हिशोबानंतर ते लग्न जमलं। पण सुरुवातीला मोठ्या भावाचा विरोध होता लग्नाला, नको बा म्हणे तू सुट्याचा नवर असं म्हणत होते तो। कोणा संघ? खरात संघ, कारण त्याचा मेवना हा पैलवान होते ना, ते कायम जेवायला तिकडे। जे झालं ते फार चुकीचं झालेलं आहे। अशा पद्धतीने त्यांनी वागायला नको होतं आणि त्यांच्यामुळे त्यांच्या गावाचंच काय, पण सासूरवाडीचं बी आणि पाहुण्यांचं सगळ्यांचंच नाव खराब झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।